महाराष्ट्र के राजस्व मंत्री चंद्रशेखर बावनकुले ने शिंदे शाह मुलाकात पर कहा कि एकनाथ शिंदे नाराज नहीं, यह सिर्फ समन्वय व चुनावी रणनीति की बैठक है। उन्होंने बताया कि महायुति 51% वोट पाने के लक्ष्य के लिए समन्वय जारी है और पक्षांतरण चुनावी माहौल का हिस्सा है। गठबंधन में कोई गड़बड़ नहीं। पुणे जमीन मामले पर बावनकुले ने कहा कि उच्च स्तरीय समिति की रिपोर्ट के बाद कठोर कार्रवाई होगी, कोई नहीं बचेगा। कांग्रेस पर हमला बोलते हुए बोले कि अंदरूनी समन्वय की कमी से कार्यकर्ता बीजेपी में आ रहे। 2029 में कांग्रेस सबसे छोटी पार्टी बचेगी। नगर विकास खातं आणि केंद्र सरकारच्या समन्वयाचे काही विषय आणि एनडीए म्हणून एक महत्त्वाचे नेते म्हणून त्यांनी भेट घेतली आणि आपली हीच एनडीएची परंपराच आहे की माननीय अमित भाई, माननीय प्रधानमंत्री मोदी सोबत आमचे एनडीएचे घटक नेते हे महिन्यात 2 महिन्यातनं 3 महिन्यातनं एकदा भेटत राहतात। त्यामुळं हा कपोलकल्पित या ठिकाणी बातमी केलेली आहे की एकनाथजी नाराज आहे, ते या ठिकाणी आमच्या पक्षाकडनं नाराज आहे। मला वाटतं की ह्या बातम्या अशा नुसत्या संभ्रम तयार करणाऱ्या आहेत। एकनाथजीचा खरा जो भेटण्याचा उद्दिष्ट होतं ते केवळ महाराष्ट्रामध्ये महायुती ही त्या ठिकाणी जसं विधानसभेमध्ये लोकसभेमध्ये महायुतीमध्ये महाराष्ट्र 51% मतांनी आम्ही जिंकला, तसा 2/3 बहुमताने महाराष्ट्र जिंकायला पाहिजे आणि आमची महायुती ही प्रचंड मजबूत राहिली पाहिजे। विकसित भारताचा संकल्प जो मोदीजींनी केला त्या संकल्पाला महायुती उभी राहिली पाहिजे आणि देवेंद्र फडणवीसजीच्या विकसित महाराष्ट्राच्या संकल्पाला मजबूतीने आपण समोर गेलं पाहिजे। एकनाथ शिंदेची ही भूमिका आहे। मित्र पक्षांच्या नेत्यांना पक्षप्रवेश देताना काय नियम आता महायुतीत ठरलेला आहे? कारण की ती एक किनार होती की आमदार नाराज होते शिंदे गटाचे, त्याच्यानंतर एकनाथ शिंदे यांचा दिल्ली दौरा, त्यामुळे ह्या सगळा कयास लावला जातो। नाही, मला असं वाटतं की आम्ही वरच्या सर्व नेतृत्वाने म्हणजे देवेंद्रजी, एकनाथजी आणि अजितदादा आणि मी सुद्धा समन्वय समितीत आहे एनडीएच्या, त्या समिती हे ठरलं आहे की कुणाचाही पक्षप्रवेश करायचा नाही। पण लोकल लेवलला जेव्हा तिकीट मिळत नाही, आमचे लोक लढतात, मग त्यांना ऑप्शन आहे एकनाथ शिंदेजीकडे जाण्याचा। आता कामठी विधानसभेमध्ये किमान 10 आमचे चांगले पदाधिकारी एकनाथ शिंदेजीकडे गेले, तिकडे धनुष्यबाण घेतलं। तर आत्ता त्यांना तिकीट मिळालं नाही। 8-8, 10-10 वर्षापासून ते वाट पाहतात आहे। त्यामुळं काही लोक एकनाथ शिंदेकडे, एकनाथ शिंदेजी काही लोक भाजपकडे, दोघांची राष्ट्रवादीकडे। त्यामुळं थोडा उडाउडी चालू आहे नगरपालिकेच्या निवडणुकी संदर्भाने। तर म्हणून काही या ठिकाणी महायुतीत गडबड झाली आहे, राज्य स्तरावर गडबड झाली आहे असं काही नाही आहे। लोकल स्तरावर मात्र काही ठिकाणी उड्या मारलेल्या आहेत। आता निवडणुकीनंतर ते बघू। आता तर त्यांनी एबी फॉर्म घेतलेले आहे, त्यामुळं प्रत्येक पक्षात झालेला आहे। काही राष्ट्रवादीचे लोक भाजपमध्ये आले, भाजपचे एकनाथजीकडे गेले, एकनाथजीचे भाजपकडे आले, त्यामुळे हे काही तिन्ही पक्षात झाला आहे। त्यामुळे मला असं वाटतं की याच्यामध्ये काही महायुतीमध्ये गडबड नाही। डोंबिवलीमध्ये जो पक्षप्रवेश झाला त्यामुळे रवींद्र चव्हाण यांच्यावर एकनाथ शिंदे नाराज असल्याची माहिती आहे, त्याची तक्रार केल्याची माहिती नाही। डोंबिवलीचाही पक्षप्रवेश असाच झाला आहे की ज्या ठिकाणी एकनाथजीकडे सीट मिळत नाही असं दिसतं किंवा भाजपकडे सीट मिळत नाही असं दिसतं, त्यावेळी निवडणुकीच्या पूर्वीच त्या ठिकाणी उड्या मारण्याचं काम चालू होतं। काही ठिकाणी आता एखादा कार्यकर्ता पक्षात यायलाच तयार आहे। शेवटी प्रत्येकाचा पक्ष आहे। एकनाथजीला आपला पक्ष वाढवावा लागतो, भाजपला आपला पक्ष वाढवावा लागतो। त्यामुळं या ठिकाणी काही पक्षप्रवेश होत राहतात। पण पक्षप्रवेशामुळे एकनाथजी नाराज होतील आणि ते अमित भाईकडे जातील हे काही खरं नाही आहे। पक्षप्रवेशाबद्दल माझ्याशी, देवेंद्रजीशी आम्ही समन्वय करतो की बाबा बैठकीमध्ये आमचा समन्वय होतो, पण एवढ्या कारणाने काही ते अमित भाईकडे जातील। अमित भाईकडे जाताना महाराष्ट्राची महायुती, देशातलं सरकार, महाराष्ट्राचं सरकार, डबल इंजिन सरकार महाराष्ट्राच्या विकासाकरता कसं काम करेल आणि एनडीएचे नेते म्हणून प्रत्येक 2-3 महिन्यातनं माननीय एकनाथजी अमित भाईकडे जात असतात, माननीय प्रधानमंत्री मोदीजीकडे जात असतात, सर्व एनडीएचे घटक पक्ष जात असतात। मला वाटतं याच्यामध्ये ही केवळ त्या ठिकाणी एनडीएची नेता म्हणून भेट असावी असं मला वाटतं।